निशा, ए निशा, काय हो? अगं ती वैशू काय झालं तिला? तुला लय नाव ठेवती ती. काय नाव ठेवत होती? हा, म्हणली ती अशी आहे, ती तशी आहे, आणि तिच्या आईने हे केलं. हा, अशी म्हणत होती? शिव्या देत होती. म्हणली लय बटकुरी आहे, कुत्री आहे तिची आई. ती शिव्या देत होती मला? हा, तुला तुझ्या आईला देत होती. माझ्या आईला शिव्या हा, देत ती ढोली? हा, म्हणती त्यांची लायकी आहे का, आणि आपल्या इथे येते खादडून जाते असं सांगत होती. माहितीये का, तिच्या आईला सांगत होती. काल आलती तर चाळ झाला बघते ना मी तिच्याकडे आता. तिच्याकडे बघ कुत्रीकडे जरा. लय माजली बर का ती. हे आपला किडा नाही धड डोक्यावर बसून ठुली, त्यामुळे ती तशी करती. अहो पण माझ्या आईने किती तिचा पाहुणचार केला आणि ही माझ्या आईला शिव्या देते. हिला लाज वाटायला पाहिजे ना. नाही नाही, ती म्हणली तिनेच ती आपले ना खायला येते तिची आई. ती भिकायला लागली तिकडं आणि ती खायला येते. माझ्या आईच्या इथं मरणाचं उत आलंय. ही जागीरदाराच्या पोटची असल्याने करी ती काय हिच्या घरी. नाही नाही, इतकी आहे तर भिकारडीस काय, स्वतःच घर सुद्धा नाही, मग तेच ना. पत्र्याच्या खोलीत राहती आणि म्हणती तिच्या आई शायनिंग करती आणि आम्हाला नको मोठ्यापणाचं आव्हान ती असं तसं सांगत होती. तिची लय कुत्री आहे म्हणली तिची आई. माझ्या आईला कुत्री शिव्या म्हणली देत ती? होती. हा, मग एवढ्या घाण शिव्या एवढ्या दिल्या? शिव्या देत होती. चालच अजून करते सांगू आता. शकत नाही मी, इतक्या घाण शिव्या देत सांगा ना मला काय म्हणली आता. आज? मला तोंडातून कसं बोलू बाई, एवढ्या घाण शिव्या देत होती ती तुझ्या आईला. म्हणली लय डांगडिंगा करती आणि स्वतःच्या नवऱ्याला ठुलय ताब्यात आणि पोरीला तसंच शिकवती आणि तुला ताब्यात ठेवलंय म्हणती नवऱ्याला. असं मी कुठे ताब्यात ठेवलं? मी ऐकत होते ना. आता तुम्हाला तर माहिती सगळं. आता तुझं तुला माहित बाय, आता मी तर काय सांगू. पण ती का माझ्या जळती? काय घेणं नाही देणं नाही. आता तू मोठ्या घरची आहेस, तिला ते बघवत नाही. स्वतः तर राहते भाड्याने, ते बी पत्र्याच्या खोलीत. जाळ झाला केरसन तोंडी का माझ्या मुळावर उठली काय माहिती. आणि ती जण माझं काय, तिला खपतच नाही माझं काहीच. आणि म्हणती तिची बहीण बी तिचे दागिने बिगिने घेऊन जाते लग्न कार्याला, आणि ही आई आपले दागिने ही तिला देते का तू? मी कधी दिले? मग ती कशी सांगत होती? माझ्या आईला लय मोठं आहेत. काय एवढं मोठं दागिने आहेत माझ्या कशाला नेईन माझ्या आई? ती म्हणती त्या भाड्याच्या, त्या गाड्या बी तुमच्या सगळ्या भाड्याच्या नाही म्हणती, सगळ्या याच्यावर आणलेल्या आता काय कर्जावर. सारं कर्ज बाजारी तुम्ही, मरणाचे लोक आहेत दारात तुमच्या. आता माझ्या भावाने स्वतःनी घेतलेल्या गाड्यात केळीचं हे गेलं होतं, फड गेला होता, परत रांगशेत त्यांच्याकडं. आणि ही काय सांगत ही जावा भिकारी म्हणून माझ्या बापाला नाव ठेवी ती. सगळं कर्ज बाजारी म्हणती, त्यांचं काय नाही. आणि ते नुसतंच असं मोठ्यापणाचं आव्हान त्यात काय नाही त्यांचं, त्यांच्यावर लाखो करोडाचे कर्ज येतं आणि काही नाही म्हणती त्यांचं. साऱ्या गावात गावच आणीन आणि इथं माझं हे करी ती. आपल्या किड्याला नाही अक्कल. तिचं सगळं कड घेतो, तिच्या बाजूने बोलतो. त्याला लई तिचा पुळ काय माहितीये का. ती माहिती ना मला म्हणतो, मम्मी तुला माहितीये ना ती किती मला आवडती. आवडत असल म्हणून तिच्या लई नाही का डोक्यावर घेतो. आणि तब्येत आणि म्हणती का मला खाण्यावरून काढती. आईला सांगत होती सगळं तुझं, तिच्या आईला. लई जाणी जळत असन ती माझ्यावर. बघतेच तिच्याकडे आता. ती जण जाळच करी ती. तोंडी कोणी काढली? मूर्ख आहे, तिला स्वतःची अक्कल नाहीये, दुसऱ्याच कोणाच तरी ऐकती आणि इकडे बोलती. तिला घरदाराचं काही पडलेलं नाही आणि इतकी जळती ना तुझ्यावर. तुझं चांगलं आहे ना, तुझं घरचं चांगलं नाही तिला. म्हणती सगळं कर्ज बाजारी. आता तिच्या आई 4 लोकांना सांग, तुझीच बदनामी होईल का नाही? बदनामी होईल नाही तर काय होईल. बदनामी व्हायच्या आधी तिला एकदा पालतीच घाली ते मी आता. पण तिला कळत नाही का आपल्या घरातलं दुसरीकडे सांगायला पाहिजे का? लाज वाटायला पाहिजे तिला. पण मी कधी तिचं नाव तरी घेते का? किती चांगली चांगली म्हणते ती, वैशू किती चांगली, वैशू किती चांगली. आणि ती माझ्या पाठीमाग अशी नावं ठेवी ती. काय तुझी मावशी येते ना आपल्या घरी, तर म्हणते तिची मावशी बी खायसाठी येते. तिच्या मावशीला त्यांना बिकस लागलंय म्हणून ह्यांच्या दाराने येते खायला. बघ बाई तू आता याच्यातलं काय खरं काय खोटं मी तुला सांगितलं. झालं बघते मी, जातेच तिच्याकडे. बघ जरा तू काम आवरते जाते ना. बोलत नको जाऊ, तुला किती वेळा सांगितलं तिच्या संग बोलत सुद्धा नको जाऊ. पण हाय शेजार म्हणून बोलत आहे. मला काय माहिती असलं हे करीन. असली जाव असती काय? बघतेच मी ती. काय नाही, माझं नाव नको सांगू बरं का. मी कशाला तुमचं नाव सांगू? बरं झालं सांगितलं. तिची चांगली जिरण आता. मी तर नाही भांडू शकत, ही चांगली भांडण तिला. मी नाही वाईट होणार, चांगली मजा येईन आता. दोघींचे भांडणं बघते मी. वैशाली काय करते इथं? हे कोट्या व्यवस्थित लावून ठेवते ना. हा वय, हा बरं बरं, नीट नीट कर. तुम्ही काय करताय? काय नाही, आले तुझ्याकडं. म्हणलं काय चाललंय काय नाही. तिच्याकडे तर मोठीकडे जात नाही मी.
तुझ्याकडे आले म्हणलं भेटावं तुला बोलावा काय चाललंय काय नाही काम आवरले का भेटावं बोला म्हणजे तुम्ही जस काय आशा बोलू राहिल्यात का जशा लय वर्षांनी आलात माझ्याकडे हा, मग आता 8-8 दिवस येत नाही काय आवाज घरातले माणसं रोज येत असतात तेवढं घरातले माणसं रोज येत असतात म्हणजे मग आता मोठीकडे राहते मी मग तुझ्याकडे कधीतरीच येते का नाही मग तुम्ही माझ्याकडे नाही राहत ना ही तुमची चुकी आहे ना मग तू बोलली होती का मला मी बोलायची काय गरज आहे तुमचं घर आहे तुम्ही यायला पाहिजे आणि राहायला पाहिजे मग आमची मोठी म्हणते नको जात जाऊ तिच्याकडं भिकार घरची आहे मला सांगती तिच्याकडे नाही जायचं तिला भिकार घरची आहे तिच्या स्वतःच घर नाही आईला आणि आपल्या घरी आली मी भिकार घरची म्हणा तू कोणती जागीरदार घरची होय का म्हणा आपल्या पैशा पाण्याला भाडून आली म्हणती तुझ्या बापाने दिले का म्हणा इथं पैसे आपल्या तुझ्या पैशा भाडायला तुम्ही बोलायचं ना म्हणा तुझ्या बापाने दिले का मी म्हणायचं बोलले ना मग ती आपल्या पोराला फसवलंय आणि तिच्या प्रेम जाळात फसवलंय हा का आणि म्हणा त्याची बरबादी झाली त्याला चांगली पोरगी करून दिली असती माझ्या नातेवाईकात तू का म्हणा तुझी लायकी आहे का म्हणा पोरगी करून द्यायची तुझीच लायकी नव्हती पहिली गोष्ट ह्या घरात ती मला यायची म्हणा. सांगायची ना पहिलं हा ना हा सांगायची म्हणायची आमच्या नातेवाईकातली पोरगी करू पण ते आम्हाला तू पटली तुला करून आणली तिला लय जळकोप होतोय हा, मग तिचं तोंड मांजर तोंडीवानी ना त्याच्यामुळं माझं तोंड चांगलंय त्याच्यामुळे तिला असं जळण होतं माझ्यावरती आणि म्हणते- आणि मी चांगलं चांगलं राहते ना तिला राहायची माहिती नाहीये त्याच्यामुळं ती सांगत होती म्हणजे आई तिच्या आईचं घर कसं आहे असं पत्र्याचं घर मला तर लाज वाटती नातेवाईक सुद्धा सांगायला हा का तुझी लायकी तरी आहे का ग म्हणा त्या पत्र्याच्या घरात राहण्याची सुद्धा झोपडपट्टीतली आलेली कुठली लागली सांगायला म्हणते आपल्या कार्यक्रमात सुद्धा तिला बोलीत नका जाऊ हा वे एवढी उचनाकी झाली काय म्हणा तू कोणच्या गावची आणि तुझ्या कोणच्या कार्यक्रमावर डबा टाकणारच नाही पहिली गोष्ट म्हणा मी म्हणती ती आपल्या जातीची सुद्धा नाही म्हणती अशी सांगत होती म्हणती. हा वे तुम्हाला माहिती आहे का? जातीतली म्हणा तुझा अशी- बाप कोण आहे ते तरी माहिती का म्हणा तुला बापाचं तर काय ती अगं ती माहिती नाही का तिची आई माहितीये ना सगळं बापाला तिच्या हाताखाली ठेवलंय बाप तिचा बाप तिच्या आईचं उठ म्हणला का उठ हा. बस म्हणला बस आणि तशीच स्वतः करते नवऱ्याला आणि ते तुमचं लय प्रेम आहे ना दोघा नवरा हा, म्हणूनच ते जळती बघवत ती, नाही तिला. जळती. हा, हा. तिला काय वाटत असं भाऊजी आता भाऊजी कसे भाऊजीच्या काबात राहतात हा, त्यांना त्याच्या- त्यांना त्यांना त्यांचे वेगळे वेगळे हा. काम असतात. आता ह्यांचं कसं आहे यांचं घरून तिला म्हणलं तरी प्रेमाने काम राहतो, करतात हा. ना मग तिला असं वाटत असेल मग हिचा नवरा घरून काम करतो मग ती जळती माझ्यावरती तिला वाटत माझा नवरा माझ्यापाशी का बसून राहत नाही आणि म्हणती 3दाच रोजच तोंडाला हे लावण ती क्रीम लावण ही क्रीम लावण आणि सगळं कुठे- फॅशनेबल कपडे घालन हे करन ते करल अशी मला भडकीत होती ग हा ना हा आणि म्हणती तिची आई कशाला आलती परवा काहीतरी तुला दिलं काय असेल. करायचं माझ्या आईचं का माझ्या आई तुझ्या घरात खायला आलती का म्हणा भटक भावाने तू तुझं बघ आणि तुझ्या आईचं बघ म्हणा तुझ्या आई तिकडे हिंडती साऱ्या गावांमध्ये त्याचं बघ म्हणा पहिले चालली माझ्या आईचं काढायला स्वतःच्या आई तर बघितलं ना कशी चमक हा चम्मक चल्लो मग तिला नाही लाज त्याची आणि मला सांगतो माझं डोकं पिकवलं तिने इतकं सांगून सांगून तुम्ही कशाला ऐकून घ्याल 2 वाजवायच्या ना हो वाजवायच्या माझ्याच हाताला लागण बाई तिला वाजवायला गेलं तर हा नाहीतरी हाईच तसं भिताडावा मग कसली मसाडे बघितली ना? हा काय तिचं पण इतकं डोकं पिकवती ना म्हणती ती त्यांना आपल्या कार्यक्रमात सुद्धा बोलीत नका जाऊ म्हणली हा ना हा मला आहे ना असं वाटतंय तिला एकदा हाताखालून काढावंच काय लईच झालंय आता तिचं लईच ऐकलंय मी हा एवढं सगळं माझ्याविषयी बोले लाज नाही वाटत का तिला म्हणती लग्नाच्या आधी कशी होती अशी आपल्या इथं आल्यापासून मसाडी तुझ्या बापाचं चाललंय म्हणा मी का तुझा नवरा कमवून आणून देतोय म्हणा मला हा आज नाही भाऊजीला कशी पटती काय माहिती आणि नाही तर भाऊजीला सांगा घटस्फोट घ्यायला मी माझ्या मामाच्या पुरीला करून आणते. घटस्फोट घ्यायचा काय हिला घटस्फोट मी आता यांना पण सांगते आणि हिच्याकडे आज आहे ना बघते चिची ना आज मी ना इली वाटच लावणार तुला सांगितलं ना पण तिच्या बोलत नको जाऊ तिच्या घरी जात नको ती जाऊ संग बोलणार नाही पण तिला अशी पालथी घालीन ना ती बी ध्यानात ठेवीन मी काय चीज आहे ती तिच्या माहेराला बी जात नको जाऊ कशाला डबा टाकायला जाईन मी मला काही गरज पडली तिच्या माहेरात जायची तिची आई माहितीये ना बघितलं ना कशी आहे? माझ्या पोरांना माझ्यापासून लांब नेलंय स्वतःला तर काय पोरग नाही काय नाही. गावला आता तुम्ही एवढं चांगले आहेत ना तुम्ही सांगितलं मला आता तुम्ही तिच्याकडे जायचं नाही नाही, चला, मी नाही, तुम्हाला चला, चहा चल, करते नाश्ता करते हा, चला चल, घरामध्ये चल. निशा काय करते ग काय नाही आवडत होते ये ना इकडं बोल काय चाललंय म्हणलं काय नाही आवराव म्हणलं हा ना हा काय नाही असे चालते फिरत फिरत म्हणलं तुझ्याकडं चक्कर मारावं जरा. आवरले काय काम हा हा आवरले आता काय झालंय मी तिकडे गेले राहिला खाली तुम्ही वरती त्याच्यामुळे मग गाठ भेट होत नाही ना ग आपली तेवढं आहे त्याच्यामुळे आले होते चौकशा करायला हा चौकशी म्हणली पंचायती तुला. हा तसं म्हणली तरी चालन तुला पंचायतीच पडते. माझ्यापेक्षा जास्त तुला आहेत ना मग झालं का जेवण बिवण तुला काय करायचं काय हा आम्हाला भेटतच नाही ना आता जायचंय ताट घेऊन तुझ्या दारात यायचंय माग हा का
हे पण माझ्याकडे वाढायला काही नाही सध्या तुला. आता वाढायला काय नसलं तरी आता पोट तर भरावं लागत ना मला कुठून हा तरी. मग तुझं घर नाही दुसऱ्याचं घर घ्यावं लागेल ना, असं पण आम्ही भिकारीत ना. बरोबर आहे. हा मग अजून काय चाललंय? अजून काही नाही मी आता. मग जरा चुकल्या लावायच्या कमी करीत जात याला तू त्याला कमी. याच्या तू त्याच्या कमी. टोचण्या टाचण्या कर कमी करत जावा जरा. तू कमी. याच्या त्याच्या पंचायती कमी करायच्या. अगं तुला सवय आहे तशी. तुला सवय. जिथं जाईन तिथं खायची. अरे तुला सवय आहे, जिथं जाईन तिथं खायची. तुला माहितीये खायचं कसं, त्याच्यामुळे तुला सवय तू असं लागलेली. खाती, मला माहितीये. अगं पण तुला माहिती ना, मग म्हणूनच तू ते प्रॅक्टिस करून बसलेली हा, आधी. तू सोना हगती ना, मी रोज येते हा, खायला. मग विषय आहे का? म्हणूनच येते आणि ना तू तू. गो खाती. हा का? तुला हा. माहित नव्हतं का? आता म्हणून माहिती- तू खायला आलती का? आता माहिती पडलंय. म्हणून तू माझ्या इथं खायला आलती का? सोना हगती आम्ही खातो आणि नाही, आम्ही नाही, गो- तू खाते आम्ही गो आमचा. खातो म्हणल्यावर मग तू पण आमची तर खायला येते ना गो, हाय का नाही? अगं कवर बदल जरा बदल. कोण बदल? साड्या करू करू तुझं आयुष्य चाललं. साड्या तू करते का मी करते? नाही तेच म्हणलं, हा? साड्या करू लाज करू तुझं वाटायला आयुष्य- पाहिजे अगं, तुला. तुला लाज हा? वाटायला पाहिजे. भिंगुर गांडे साऱ्या गावात हिंडून अगं, येशील तू आणि साऱ्या मला गावात गावात हिंडती. करती. अगं तू साऱ्या हा? गावात हिंडती, मी तुला नाही हिंडत. लाज वाटते का तुला? तुला लाज वाटते का? बघ, ए, त्याच्या भोकाची त्याच्या कुठे पाय चालली? करू नको. तू करते आणि का? हा, मी नाही करत आहे. आवाज खाली करून बोल. ऐक, माझ्या दारात आहे तू. तुझ्यासारखी नाही मी, तुझ्यासारखी नाही मी, समजलं ना? तुझ्या माझ्या नवऱ्याला नवऱ्याला सारखी. माझ्या नवरा घरात बसून मला जीव लावतो. नको मला सांगू. जळायला माझ्या पाहिजे. नवऱ्याला लावतो. ए, तू चल. खाती, मी माझ्या बांगल्यात राहते. लाज वाटते का? बंगल्यात राहते. मी स्वतः- स्वतःच राहते. मला हा, सांगत काय स्वतःच बंगल्यात राहते. राहते. मी काय नवीन घेऊन आले काय गावामध्ये? तोंडी कुणी जे काढली? नवीन लाज आलं वाटते त्याला का सांगा. तुला? तुला काय सांगा. करते? बिनमुस्काडी मी पण देईन, मला काय लाज वाटते झालेलं नाही. अगं तुला सवय आहे ग जळायची, नाहीतर मी नाही जळत. माझ्याकडे लय मोठं आहे. माहिती मला माझ्या जळत आली म्हणूनच वाहिली घेतलं मला नाही का? काय सरळ अगं, राहायची मला कोणाची दिली. काय? हा, मी आहे जाऊन जाऊन कोणी काढली? तुला माहित नव्हतं का? माझी आई आयुष्यात लाज आहे वाटते म्हणून. तुला? अगं तुला लाज हा. वाटते का बघ? हा? इथं लोकांच्या संसारात ढवळा मी नाही करत. मला तेवढं काम नाही आहे. तुला एवढं काम आहे, याचे त्याचे लग्न लावायचे. काढले दे. कुत्र्या भोकाची तूच आहे. अगं तू आहे हा. कुत्र्या भोकाची. लाज वाटते का तुला? लोकांचे संसार हा? मोडायला मी नाही लागले. मोडत. तू याचे त्याचे हा. लग्न जुळवत तुझं आयुष्य चाललं. याचं लग्न मोडवायचं, त्याच्या संग जुळवायचं. तेवढं अगं, घरनं तुला काय ऐकलं. करायचं? आम्ही अगं, माझं मी तेच बघा. म्हणलं. तुला अगं, काय माझा करायचं? संसार माझ्या चालायला आईबापापर्यंत लागली. जाती कशाला? माझ्या आईबापापर्यंत हा? माझ्या नवऱ्यापर्यंत कशाला जाती? हा. ते बघ लाज वाटते पहिले. का तुला? तुला लाज वाटते का ते बघ. एवढी झाली ना मसाला अगं, तू पण झाली ना, तू काय वाळून नाही वाळून चालली. नाही चालली. हा, तुझ्या जीवावर नाही झालं, तुझ्या आई बाप्पाच्या जीवावर नाही झालं. समजलं का? तुझ्या आई बाप्पाच्या जीवावर नाही झालं. कशाला तू पाठीमागं अगं, तू खाते माझ्या आई बाप्पाचा, माझ्या नवऱ्याचा. खाते, माझ्या खानदानाचा खाते तू. तू खाते तू. हा, तुला लाज वाटते का बघ ना आधी. हा, लोकांच्या- आपल्या भाकाचं नाही, मुली लोकांच्या धरलं. चुकल्या आणि लागल्या. आता तुला गावात चाललंय. गेली. आता काम आता करता माझ्या पडलं पोटात तुला काय करायचं? अगं, तुला चुका नाही. मग ते काम त्याच्यामुळेच पडले. लोकांच्या चाड्या लावण्यासाठी. माझं पडू दे. हा, लोकांच्या चाड्या लावता लावता ते काम बाया झालंय. लावीन मी कामाला. तुला काय तू करायचं? जहागीरदारच आहे. म्हणून नाही तेच म्हणलं तू जहागीरदारच आहे. अख्ख्या गावात हिंडती कामं माझं. करायला लावणारी बारा माणसं. धुण्यात वाटीत चलती. आज तू स्वतःच वाटते तिथे बघ. आम्हाला चालली सांगायला. लाज वाटते का? झापी. कुत्रीच ही आहे. ही कुत्रीची कळवण लागली. कुत्रीच आहे ती. थांबा काय झालं? गायबानी काय आवला. भांडत आहे? हे लय शहाण आहे का? आवड ही काय करते माहिती का? याच्या त्याच्यापाशी माझ्या चुकल्या लावती. तू लावती, मी नाही लावत. तू लावती हा? मला खोटं तेवढंच बोलायचं काम नाही. आहे. आता माझ्या तरी नीट बापाचं सांगते मी. वळण नाही लावलं. माझ्या बापाने मला वळण नाही लावलं. तुला. हा, तुझ्या हा. गैर जिम्मेदारीचं वळण नाही लावलं नको मला. सांगू. हा ना, लागली सांगायला. गावा पार इथं वस्तीवर तुम्ही लका पण हिला काय गरज आहे माझ्याविषयी चुकल्या लावायची? याला त्याला हिने अख्खं गाव हिने माझ्या लावलंय. माझ्या आई बापाचं काढी ते, भावाचं काढी ते, माझं. ही काय म्हणते माहिती का? लोकांपाशी काय म्हणती? मी ना नवऱ्याला सोडून द्या, हिची बहीण का कोण आहे ती पाहुणी येतली ती करून देईन. माझ्या का जाते ही? असं माझी बहीण आम्ही दुसवटाव लग्न देईन का मी? केलं, माझ्या नाही, नाही, बहिणीमध्ये मी माझी झालं. बहीण दुसवटाव देईन का? थांबा थांबा 2 मिनिट थांबा. तुम्हाला काय झालंय? तुम्ही इतके दिवस भांडत होता का? तुम्हाला लक्ष देते का? तुम्ही इतके दिवस भांडत होता का? आम्ही मस्त एका ताटात जेवणार आहे दोघी जणी. मग कशाला भांडत आहे तुम्ही? पण हिने साडी लावली म्हणून लावली, मी नाही लावली. हिने लावलेली. मला तेवढीच कामं नाहीत. तुझी सासूनी तुला काय सांगितलं का हिच्याबद्दल? हा, मग आज त्यांनी सांगितलं. म्हणल्यात की नाही का तुला मॅरेज करून आली ना, त्याच्यामुळे हिने साडी लावली. मला पण त्यांनी सांगितलं. कोणाबद्दल सांगितलं? हिच्याबद्दल सांगितलं. मग तुम्हाला अक्कल आहे का काय? काय एवढे मोठे झाले नुसतं अक्कल चाला ना तुमची. तुमच्यात भांड लावून दिलं तिने आणि ती मग आपली ते तुला सांगितलं. मला सांगितलं.
तू माझ्या आई बापाला नावं ठेवती, परत गाड्या त्या भाड्याने आणलेल्या तर नामकन तमकन काही तू मला पण म्हणली तू 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 तुझा नवरा सोडून दे, ती तू दुसरी बायको करून दे, मला म्हणली- शेड मध्ये राहत तुझ्या आई ते अरे लय सारं बोलली. म्हणजे माझ्या आई बापाला तू शिव्या दिल्या. ती म्हणते की माझ्या आईला पण म्हणली, नाही शिव्या नाम दिल्या म्हणली, तू. नामकं म्हणली. मी कशाला शिव्या देऊ? माझ्या आईने त्या दिवशी तुला साडी नेसवली. किती माझ्या आईने जपलं तुला. अरे तुम्हाला सांगता ते म्हातारली पागल आहे. त्यांनी गावात ठेवलं नाही, घरात ठेवलं नाही. ती जिथं जाईन तिथं भांडणच लावी त्या. तुम्हाला माहिती का? अरे काय तुम्ही भांडत आहे काय ती इतकी भंगार म्हातारी आहे वस्तीवरची. महाराज काय आलं आमच्या घरी? काय आलं रे? काय आता हे गाडी देते ती पार तुम्ही तमाशा बायकोला लावला. जर समजून सांगणार अरे रोज झालं काय काय किरकिर नेमकं? किरकिर घेणं देण्याची. काय आलं? यांची ना भांडणं लावलेत एकमेकांची. अरे आहो ते म्हणे की आत्या म्हणल्या की ही म्हणली तुमचं दुसरं लग्न लावून देते तिच्या बहिणी संग, आणि परत माझ्या आई बापाला घर नाही राहिला असं तसं लय बोलली म्हणे, शिव्या दिल्या घाण घाण आणि शिव्या म्हणजे दिल्या. कोणी सांगितलं? मला आत्याने सांगितलं सांगितलं मला घरी येऊन अरे सांगितलं. दादा ही म्हातारीच खोडी मला सांगितलं हिने तुझ्या आई बापाला शिव्या दिल्या. नामकन शिव कधी तमकन. दम निघत होतो. खाण्यासाठी येते म्हणते तुझ्या आई असं घरी, नाही. अशी ती म्हणती. ती ना मजा घेतली. तिला आहे ना असं वाटतं यांनी लय तुम्ही असं आतापर्यंत नीट होते ना, आताच कसं काय पीस आहे? पण मग आत्यांनी सांगितलं मला वाटलं खरंच म्हणली असं ही म्हणून कधी मी आलती आले. म्हातारी? सकाळी सकाळी? म्हणजे मागाशी आणि तुझ्याकडे? अरे तुम्हाला- मग अशी चालली होती हाय, ती- म्हणजे आधी तुझ्याकडे आलती का यांची? तिने ना माझ्याकडे. तिने प्युअर गेम माझ्याकडे आली होती. अरे मी चहा दिला. काय कमी म्हातारी पण होय. दुसरी गोष्ट तुला सांगत होतो, तिने ही आपल्याच घरी नाही भाऊ. अहो पण मी त्यांना चहा शेजारी नाश्ता सगळे बिष्टा जण सगळं येऊन गेलं. त्या दिवशी शेजारी तर आम्हाला मला राव तुमच्या म्हातारीला समजून सांगा राव, तुमच्या पाया पडतो मला मा सगळं घरात अरे पण ह्या म्हातारीला एवढा उद्योगच काय पडलाय? काय कशासाठी करते? काहीच नसतो तिला उद्योग नाही म्हणून तर ती उद्योग वाढीत ती. बाबा त्या ही दिवशी ना काय माहिती का? गावाला वेडा आणि ना नसताना कुठं तिला नव्हत्या. साधं गावात नाही, रोज भांडणं करावं लागते ना आपल्याला. रोज या म्हातारी पाय कोणा संग भांडणं करायचं? आणि कोणा संग करतो? माझं असं म्हणणं तिला झाकून देऊ आपण. म्हातारीला ना हा चल काय करायची बाहेर? अहो, त्याशिवाय पण जमणार कसं नाही. काय घराच्या बाहेर असं? हा, घराच्या बाहेर म्हणजे इथं बोलता बोलता भांडणं अरे, भेटले. मला तुम्ही सांगा. अहो पण लोक काय म्हणतील? हा, तेच तुमच्या बायकांमुळे तुम्ही आई घराच्या बाहेर काढली, परत आम्हाला दोष देणार ना सगळे नाही, लोक. बरं, एक काम करायचं म्हातारीला म्हणायचं असं म्हणली होती का रे तू? म्हातारी तिला म्हणली, हा ठीक आहे, "अरे, खरं भाऊ, खोटं करू शकतो आपण, पण आपल्याला घराच्या खरं बाहेर खोटं करायला काय अडचण आहे? बोलून देणार आहे कधी? अरे, लय बांधलेली अहो पण घराच्या बाहेर काढलं झालं तर आम्हाला नाव ठेवणार आहे. गाव वेळ लावलंय आपलीच आई आहे, पण खोटं बोलायची पाळी आली माहिती का? आता काय करतो मग? बसतो का आता ते तुम्ही ना म्हातारी? पांड्याची बायको नांदता निघून गेली, तिच्यामुळे ती आणली मला जाऊन काय तिला भांडणं झाली काय सांगायची? नाही नाही, पाया पडलं बाबा, का? एवढं लक्ष आमच्या म्हातारीवर नका देत जाऊ. चेअरमनची पार्टी चेअरमनची बायकोची मोकर भांडणं हा. लावून माझ्या देखता दिले बरं घेऊन निघून आली. चेअरमनची बायको आहे का गेली? नाही आणली आणली का? बरं झालं, नाही तर त्याची पंचायत व्हायची नसताना कुठं नाही तरी जाऊ. वय साधी पदर नाही. तिच्या आईला जाऊन सांगितलं, ती म्हणली तुला आहे ना सरनाथ जाळली पाहिजे. अयो चेअरमनच्या आईला म्हणली, हा. चेअरमनची आई म्हणे, मला सरनाथ जाळली का? गेली नाही, तिने चुलीतलं लाकूड घेतलं आणि सुनाच्या मागं पळत होती. बापरे. लय शीन झालाय मोठा. ती म्हातारी ना आपलं गावाचा कार्यक्रम करून टाके ना अख्या. गावाचं जाऊ दे मरू दे, पण आपलंच कार्यक्रम आहे. ना ना तुम्हाला काय लाजा बिजा वाटत नाही गावात? ती काय म्हातारी काय गाव जाडी सोडली काय? काय झालं? काय झालं आता? माझ्या बायकोला सांगितलं सकाळी परत अरे मग तीच सांगत होतो ना तिकडे परत सांगितलं माहेरला गेली ना हे बाया घेऊन गेला म्हणली. परत मग काय तर? तुझं काय खरं ए, आहे? अरे मग तुमच्याकडे बघा नाही यांना चाकली नाही तर मी बघितलं का? किती अवघड आहे बरं. मग तुम्हाला ऐका, तुम्ही गावात राहता का म्हातारी अहो, सांगा? अहो, काय आम्हाला माहिती वाटलं नाही. घरातले घरात असं कशाला करतील, बाहेरचं अरे. करतात ठीक आहे. दादा, यांची तरी काय चुकी आहे? तुमच्या घरी दिले का आता मला एक सांग. तुझा बर चेअरमन म्हातारी दम दे तू, आम्ही मागून येतो. तू हातवर एकटाच जाऊन दम दे कारण आणि मला असं आहे, असं जा आणि म्हातारी जा ती बोलून नाही देणार. ती तुझ्या संग भांडण कर तुला सांगतो, केस बी करीन तुझ्यावर. थोडा प्रेमाने घेईन नाही तर ती येडी आहे. पण नाही ते टुवाला नको टाकू म्हातारी मरण आमची. मला नाव भांडण करून माझ्या आता ते केसन. मेलेली बरी म्हातारी. पण आहे ती अहो, येडे आहेत का तुम्ही? असं कसं बोलत आहे? अरे रे, काय आम्हाला गावात जायला नाक नाही राहिलं. म्हातारी कोणाच्या घरी जाऊन भांडणं एक लावायची? काम करा, घरात बांधून ठेवा ना म्हातारी. आता बांधायची कशी तिला? ती बांधून राहील का वडे मोठे मोठे? काय- 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 कुस्तीपटू होती पहिली. छेड काय- काही तिने असं पहिलवान गप्पा गप्पा लावलं. ती ना भांडणात कुस्ती पट्टू होती. हा, असं- असं. तसं काय नाही. तुम्ही मोका टोलं का गावात? ए, तुला एक काम करता आम्ही त्या म्हातारीला तू समजून सांग. बरं चला बरं. मी तू हात भर जा. मी जातो कारण म्हणा मी कोणच्या बाया संग तू गेलो आधी रे जा. मला. म्हातारी काय करते तुला आम्हाला बघू. आम्ही आलो पाठीमागे. म्हणजे म्हातारीने तुम्हाला हाणलं तर आमचं कॅन्सल. तेच ना, हा. नाही, नाही, येतो आम्ही सोडाय का व्हायना पण येतो तुझा. तुझा पुढं हात भर म्हातारी. पण असं दान केलं म्हातारी तिथे म्हातारी खाटा गेली. बसली नवीन घरात तिथं बांधकाम चालू तिथं. हे पण ह्या उठा ठेवून काय पडलं रे या म्हातारीला? तोंडावर सोडले मार खाती. तू गपना हात भर. काय एवढं होतं, कुठं काय असतं का नाही भांडण कळत. कुठं लावायचे? बरं ऐका ना, ती गेलेत मार खात्यात का बघू ना आपण. चला ना, चला चला. रटच खाणार आहे. तेच काय नाही. चल म्हातारी तिथे थाटात बसली. चांगलं जमतं का तुला?
हा? उठ उभा राहा उठ काय आहे? काय म्हणजे यार पाया पडतो बाई तू ह्या गरीब बांधायला ती बायको सांग बा माया मी नव्हतो कुठे कोणची बाई घेऊन गेली तुम्ही ए नारपाळ तोंडाच्या पहिलं. कशाला आलं रे इथं मग तू ये आमच्या घरी भांडणी पेटवायला मग अरे मी मा 2 सुनात आणि 2 लेखात मेळ नाही ठेवला तर तू कुठला आहेस अरे तू पाया पडतो बाबा काय आणलं मी पाय तुला पडतो जेवण. माय पाय सुजले नाही काय तू झालं? बायको जाईन परत निघून मग आधी गेली एकदा बरोबर आणली गेली तर गेली मला काय करायचं तू कशाला आमच्या घरी येते काय आली? आम्ही नाही तुमच्या घरी माई मर्जी राहिली मी तू नको येऊ अरे अख्खं गाव पेटवलं तुला का मग मग तुला मग भेटायचंय का आता मला काय पेटू ती भेटू का तुला म्हातारीचं लय अवघड आहे. काय ते घाल आणली कुत्रं चावण म्हणून आणली ती बाबा तुला तुला आणा ना तुझं डोकं फोडी ते कुत्रं चावण म्हणलं तुमचं कुत्र लय अपाटी आहे. हा कुत्र्याला काय म्हणायचं नाही ना गोटाच घालून ए, बांधतो. नाही नाही काय नाही म्हणत पण चावलं असतं मला चावलं असतं यायचंच नाही तू आमच्या दारात तो काय काम आहे रे माझ्या दारात यायचं बुद्ध्या? कसला उद्योग आहे बाबा म्हणजे चोराच्या उलट्या बाबा कोण चोर कोण चोर रे भाडका कोण चोर कोणाला चोर म्हणतो अरे हाणू नको लागा आम्ही हाणू नको, माझ्या दारात आहे. घरी चल परत आणि मग आमची ती भांडणं मिटव बाई घरी अरे तुकडा नाही एक टाकला मिनिटात नाही निघला इथं इथं खड्डा खाली अरे, पळून टाकीन असं तुला. जर केलं ना तू हा, तर तुकड्याला मागून तुकड्याला हात पाय ए, टाकून. नवं घर बांधलंय तुकडा खायला तुझे हलवणार आहे माझे नाही भाड खाऊ चल निघ तू माझ्या दारातून माझे तर केलं तो हाल पण तुझे बी होते चल इथून निघ. समाधी बांधीन तू इथं नवं घर बांधायचं काम चालू आहे बांधकामातच पुढे तुला पाडीन तुला याय, नाही जाऊ. बघा. निघ, निघ, भाडं खाऊ, निघ. काय झालं ह्यो भाड्या मला मारायला आला होता पोरांनो बघा ह्यो मला मारायला आला बघा. दांडगा घेऊन मला मारायला आलता. ए यार काय करतो तू तुला कळलं का नाही काय म्हातारी मारायची जीवावर मारायची नाही एवढं काय ठेवली म्हणजे असं तुला याला अक्कल आहे काही तुम्हाला अक्कल नाही ना तीच मला म्हणलं मारी ती काय मारायचं ना तुला इतके वेळ थांबायची काय आणि गरज तू म्हातारीकडे काय आलता आमच्या काय आला हा मला मारायला. मग तुम्ही माझ्या दिला कशी आलता काय आली? सांग काय ना. काम होतं सांग ना मला इथं दिलं माझ्या घरी भांडणं लावून एक डोक्यात टाकलं असतं तर गेली असती आता. ए केरसुने हो काय बोलता का ए आई काय गेली याच्या घरी खायचं नव्हतं ए, तू म्हातारी याच्या घरी काय गेली ती त्याच्या घरी मी त्या वडे तोडायला मागायला गेलते मागायला काय? भीक मागायला गेलती? भीक मागली होती तू. बाया बोलवायला गेलते वडे तोडायला तुम्ही कोणाची ऐका- वडे तोडायची होती माझे वडे तोडायचे होते कुठं टाकलं पीठ भिजायला तिथं माग माग काय संडास बाथरूम मध्ये टाकलं का काय हा तुला काय करायचं अरे पण तुला येता येईल लावलं. पडलं तुला काय करायचं काय अरे ही काय येडी झाली गेला किक्याची गेला जी छेड वगैरे द्या ए, अरे आई बाजावर टाकलीत वडे बाजावर याची ओळ घ्यायच्या तुमची आई खरंच मेंटल झाली तू गोळ्या टाइम ए, भावाने तू काय मला बोलली? सांग ए, तू मला सांग तू याच्या घरी भांडणं लावली नाही 2 मिनिटं आहे याची बायको गेली होती जाऊन दे ना. तिला आणलं अरे म्हातार तुला काय काम आहे का नाही का लोकांच्या घरी पिटी ती अरे बाई देवा मला म्हातारपणात काम करायला होतो का ए अरे बाबा काम नाही पण लोकांची भांडणं काय लावती यांनी तुला जीवच मारली असती आता आम्ही नसतो आलो तर तू काय सांगितलं सरपंच काय सांगितलं सरपंच आहे ना तिकडे खाली खाली वळात घुसतो 11-12 वाजता काय करायचं कुठं एक घर तुला नाही अरे पण दिलं. तुला काय करायची घुसतो ना मग तो अरे पण तुला काय अक्कल आहे का गावात भांडणं लावती का नाही एक घर नाही घरात ठेवलं एक माणूस नाही माणसात ठेवलं तो हा. मग खरं नाही बोलायचं का मग आता थांब आता हिच्या इलेक्शन दिल त्या का हा मग कधी दिल्या माझ्या आईने हिला कधी शिवे दिल्या कधी दिलं समोर नाही नाही इंच्या आईन दिल त्या परवा तुला शिव्या आहे का माझ्या आईने हा कोणत्या टाइमला तुला आठवत तुमचं काय ज्ञान गेलं काय अरे म्हातारे तिची आई इथं आलीच नाही शेकडून देईन म्हणजे खरं सांगायचं नाही होय एकमेकाला म्हणजे हो, हिची आई हो, काय हो. बोलली का हिच्या आई हिला नाही खोटं सांगितली सांगायचं. ती. अहो त्या माझ्या आई कुठं राहिलाय मुंबईला इकडं का आली तुला भेटायला नव्हती आली का मागच्या वेळेला अहो माझ्या आई आलेली 6 वर्ष झाले तिथं आलेली आणि तेव्हाच मग तुला भेटायला आलती ना हिच्याकडे चहाला आलती आणि तेव्हा सांगत होती हिला तुला तिच्याकडे चुकलं चहा प्यायला गेली म्हणजे 6 महिन्याचं तू आज सांगत होती का यांना 6 वर्षाचं, 6 महिन्याचं, तिचा 6 प्रॉब्लेम वर्षाचं. काय आहे माहितीये का सांगितलं गावात नाही, कोणाचे काही. भांडणं लावायला नसले आज कोणाचे भांडणं नसते बरं का चार पाच जेवण दिवस. नसेल तिने घरीच काढलं. तिला जेवण नाही गेलं तिने काय डोकं लावलं माहितीये का लावलं घरीच. आज काय कोणाचं भेटाना आणि मग तू- तिने काय केलं माहितीये का ह्या 2 येड्या धरल्या आता तुझ्या बहिणीचं येड्या लग्न लावून छत्या. द्या ना अयो मला. हाय का नाही, नाही, खरं आहे. या दोन येड्याच आहेत. येड्या आता म्हणती त्या मग मी शानी आहे हाय का तू डायरेक्ट गेम राबवली मग येड्याव अहो ते म्हणल्या हिच्या बहिणीचं लग्न लावून द्या ना तुमच्या संग मला सोड चिठ्ठी द्यायला लावणार आहे शाबास. म्हातारे होय. शी म्हणली होती कधी म्हणले होते ती म्हणली काय म्हणली तू? दे त्यांच्या दोघीच्या डोक्यात डोक्यात घालून. घालते यांच्या घालते दे हा, हा. इकडे झाली हिला न्या कुठं तरी येड्याची स्पर्धा नाही, टाका कुठेतरी. एक काम करते का ए तू आमच्यात बोलायचं नाही तू लोक डोकं फोडीन फड बरं नको बाबा बोल ना. उद्योग करू राहू दे आता ती बायको गेलेली आली म्हातारे गपची बस ना तू ये- जरा. आ- एक काम होय, करतो. काम करतो आम्ही ए, पण दादा. जातो.
आमच्या चेन्नई आम्हाला चला चल. ए, नाही, नाही, तुमच्या आई- अरे 2 मिनिट थांबा. 2 मिनिटं थांबा. नाही, नाही. हे बघा ती म्हातारी अरे. आणायची आम्हाला. बॅट बॉल नाही खेळायचा. एक काम कर, ह्याला याचं डबल करायचं ना तू लग्न. नाही या दोन्ही मारेवर आमचं लग्न करून दे. हिच्या नवऱ्याचं करायचंय डबल लग्न. आणि मला तसा ठेवायची काय. तुला आहे ना तुला बायको मग बघ ना अजून बी एक. नको. नाही तिचं झालं तिचं घर लय तिच्या आईचं घर असं खराब आहे ना मग काय? मला नाही पटत. तिच्या आईच्या घरी याला राहायची काय दादाला जाऊन तिथं. अरे आपल्याला तोला मोलाची बायको करायची तोला मोलाची. एक काम कर तू जेवण करा म्हातारीची. मग एक काम नाही का, करा, माऊस एक बिलकुल. काम करा, तुमची शेती विका, त्यातली निम्मी प्रॉपर्टी मला द्या, मी ए, त्याच्यात ते ए, बांधायला लावते घर भारी. तुम्हाला एक आयडिया सांगतो तुम्ही म्हातारी उचलून आपट तू हिने लय ताण दिलाय गावाला. मग ऐका हा तुम्ही बाकी डोकत नका लावू. काय म्हाताऱ्याची काठी आणि इकडे मरण एखादं बाबा तुझ्या हातात नको नसताना कोटा. म्हातारी काय सांगितलं काय नाही नाही, नाही, सांगितलं काय म्हणलं नाही. तुला आहे लग्न ना, करायचंय ना तुमच्या पोराचं नाही का, ए, तू ह्या कुणी? पोराचं लग्न करायचंय ना. म्हातारीला वारंवार तुम्ही चांगली. हिला आहे ना 1 मिनिट इकडे इकडे धरली ना आता हिला इतकी पकड बांधा हा. का ही मोजून महिनाभर बांधायला चाललेलं काय तुमचा जाळ उठला तुमचा गुरदावा शिवला अय्यो, तुमचा गुरदावा शिवला तुमचा जाळ उठला. काय म्हातारी राव, माझी बायको जागेवर नाही. इकडे सरपंच इकडे सरपंच सरपंच इकडे सरपंच इकडे बरोबर याच्या घरी भांडण. हा मी निवडणुकीला उभी राहिले. धरा. ना ना ही परिणाम कशाचा आहे का माहिती की म्हातारीला तुम्ही व्यवस्थित सांभाळले ना ती बरोबर. बिघडलंय. बरोबर इकडे नाही काय इकडे या. ते मला ना तुझ्या बायकोकडे लक्ष देतात मला विचारित नाही आई तुला काही खायचं का बायकोला विचारतात आईस्क्रीम आणू का तुला आईस्क्रीम आणू वयामानाने असं संतुलन बिघडतं म्हाताऱ्यांचं. जीव लावायला पाहिजे म्हाताऱ्यांना. 11-12 वाजता कशाला घुसाता कुठं अहो सरपंच म्हातारे तुमच्यामुळं मला बिघडलं. सकाळी 11-12 वाजता घुसतो. काय करायची करायची कामं असतात गावाची मला इथं. अहो, काय त्यांच्या पुढं बोलताय, ह्यातलं बोला. म्हातारी काय भांडणाला- ती बरोबर बोलते, तुम्हाला जीव लाव. बायको आली का लगेच बायकोलाच नाही जीव लावायचा म्हाताऱ्यांना पण विचारायचं आई बापाला. आई खरं बरोबर ती होती तुमची. मग 11 वाजता राईट बंद करतो 10 मिनिटात आत घुसतो. 11 वाजता म्हणजे काय बाहेरून दिवस आपण रातच्या 11 गावाला आता काय म्हणतात? माझ्या लाटीत- ग्रामपंचायत. रातच्या 11 वाजता हा. तिकडे सांगतो पोराची मला स्टेशनला. चालू कशात? खटखट मला लाईट बंद करा. कुठं जायचंय पण? हे कुठं चालू केलं सरपंच गावात कोणाच्या घरात? या शांतीच्या घरात जातो. ए, यार, काय काय लागा सरपंच म्हातारीच्या मागे ही पण येत आहे. त्याला लय आज ते सारखं बोलते तर आम्ही. माझ्या नवऱ्याचं त्याला लय बुजगुल्या झाल्या. मोठे मन- ए, मी त्याचा दुसरं लग्न करणार का बसतो? हा. अरे कोणा म्हातारी ए, जाऊ दे, बंद करा विषय. म्हातारी कोंडून टाका 5 मिनिटाला कोंडून टाका नाही मला जीव लावा मला बायकोला जसा जीव लावता बायकोला एवढी आईस्क्रीम आणता मला 2 चमचे द्या. तो जा, आईस्क्रीम नाही तू ह्याला आतमध्ये घाला. आयला काही ही 4-8 दिवस बांधूनच राहू दे. आता गाव पिटवलंय राव. एक काम कर तू बांधायचा विषय मग गंभीर विषय एकामेकाचा घरी. आज सरपंचाचं काय त्याला जाऊ माझी दे. जोडी आली. याची बायको लावली उद्याच्या गावाच्या आणखी 4 अकराला बघावं लोकांचं जर केलं म्हातारीनी कुमांडा आपल्या घरी येण्यापेक्षा माव काय म्हणून हिला आपण आहे ना येड्याची- एक तसं करू. गोळ्या ही मंद बुद्धी आणि जागेवर आली पाहिजे. हा. येडे का तुम्ही एखाद्या झाला आता सरपंचाची वाटोळं वाटोळं होईल. टाकी. एखादं पोरग यंग पोरा ती जर म्हणली तू बायको दुसऱ्या संग निघून गेली त्याचं नाव मारीन. काय तुम्ही काय येड्यापणा आहे ह्यो? तुला मारीन तो. ती बघ बरं काय करते. सरपंच. नाही जाऊ द्या. काय होतं बरं, सरपंचाचं काय सरपंचच लय द्या नव्हते सरपंचाला चाटाळच येईल काय मग काय? जाऊ दे मरुदी पण तुम्हाला काय पडलं काय पडलं काय का करीना काम असत म्हातारी लागले बरं का याला बी इंजेक्शन द्या एखादं. ए, नाही तो म्हातारी सांगा तुला गाडीत काय बसशील. सांगतोय काय याच्या डोक्यात गणित काय आहे? याची चव घालायची आणि पुढल्या वेळेस उभा राहा. एवढंच दांदा याच्या डोक्यात बाकी काय काय गणित? एखाद्याच्या हात पाय धुवून मागं लागला. कशाला रातची लाईट काय मग गाणं आणि तोट करता राव गणित त्यांनी. ती झटका उंची मारायची. किती लागा तुझी बोलतो किती तू उंची गरजेची नसती होय. उंची गरजेची बुद्धी महत्वाची. बुद्धी महत्वाची मग? काय का 4 माड्यावानी तोंड झालं बघा इथं परवा जाऊ झाला माझ्या घरावर काय संबंध काय होतं? आपण याची बाईक चला आपण तिथं गाडी घेऊन येऊ. म्हातारी नाही आम्ही ना गाडी म्हातारी टाकतो. बायको बळ साम जावली मी राव गेली होती बायको. नका काळजी करू. म्हातारीचा आम्ही बघतो हा. तुम्ही 11ला घुसायची तयारी हे इच्छा काय बघा उद्या जा तिकडे चांगलं सांगा एखाद्याला जरा काय.